कधी विचार केलाय का आयुष्यातला सगळा थकवा एका शांत ठिकाणी येऊन नाहीसा होतो का? तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर आज मी ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला देणार आहे. मित्रांनो, आजचा ब्लॉग थोडा वेगळा आहे कारण की आज आपण आलोय त्या पवित्र ठिकाणी ज्या ठिकाणी स्वतः भगवान शिव शंकर विराजमान आहेत. एकमेव शंकराचं मंदिर असं आहे जिकडे नंदी नाहीये. तो त्याच्या मागचा इतिहास काय आहे ते आपण आता जाणून घेऊया. एवढ्या रात्री कुठे झालं तुम्हाला मग प्रश्न पडला असेल, पण युट्यूबचा थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला कळलं असेल आम्ही कुठं चाललोय. सो अभिषेक आहे आणि रोहित आहे. हा पोरगा नवीन आहे आपल्यात, पण ह्या पोराला ओळखले असेल तुम्ही. जे दिवाळीमध्ये जे एफएसला भांडण करणारा हाच पोरगा होता. सो या मुलामुळेच आपल्या व्हिडिओला 25-26 हजार पर्यंत व्हिडिओ पोचले. आम्हाला आता आम्ही ज्या ट्रेन मध्ये होतो ना, आम्ही मुंबईवरनं ठाण्यावरनं पकडली होती. त्या ट्रेन मध्ये आम्ही ज्या सीट वरती बसलो होतो त्या समोरच्या सीट वरती एक माणूस होता, प्रवासी होता. तो पुढे कुठेतरी नागपूर बिगपूरला चालला होता. सो आम्ही तिघं पण लाईनीत बसलो होतो, मी, अभि आणि रोहित. सो मला आणि अभिला बघितल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला विचारलं की तुम्ही युट्यूबर आहात का, किंवा तुम्ही युट्यूब वरती व्हिडिओ वगैरे बनवता का? तर आम्ही बोललो की हा मी बनवतो, माझा चॅनल आहे म्हणून. सो आम्ही त्यांना विचारलं की तुम्हाला कसं माहिती? तर तो बोलतोय की आम्ही तुमची युट्यूब वरती सर्च करता करता आम्हाला तुमची एक व्हिडिओ आली होती भांडणाची. सो ती आम्ही बघितली. मग त्यांनी आम्हाला दाखवली की हीच व्हिडिओ आहे वगैरे वगैरे. सो असा कोणतरी चांगल्या आपल्या युट्यूबच्या व्हिडिओ अशा अननोन पर्सन कडनं आपण जेव्हा ऐकतो तेव्हा खरंच खूप भारी वाटतं. कधी विचार केलाय का आयुष्यातला सगळा थकवा एका शांत ठिकाणी येऊन नाहीसा होतो का? तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर आज मी ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला देणार आहे. कारण की मी एका अशा ठिकाणी आलोय ज्या ठिकाणी येऊन एका मनाची पूर्णपणे शांती होते. एक शांत ठिकाण आणि एक निवांत ठिकाण. आयुष्यातला सगळा थकवा आज मी, आपण किंवा सर्वच जण या ठिकाणी सोडून जाऊ शकतात. मित्रांनो, आजचा ब्लॉग थोडा वेगळा आहे कारण की आज आपण आलोय त्या पवित्र ठिकाणी ज्या ठिकाणी स्वतः भगवान शिव शंकर विराजमान आहेत. तर तुमचं स्वागत आहे त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये. आता आपण आलोय त्र्यंबकेश्वरला, नाशिक शहरामध्ये. जी तुम्हाला सांगितली होती हीच ती पवित्र ठिकाण, हेच ते सध्याचं स्थान. आणि माझ्यासोबत रोहित आहे आणि इकडं अभिषेक आहे. स्वामी आता आलोय इकडेच. पण त्र्यंबकेश्वर मंदिराचं जे मेन गेट आहे, पण त्याला खूप मोठी लाईन आहे. खूप मोठी म्हणजे आजचा पूर्ण दिवस जाईल. कारण की आपल्याला सकाळी 5 वाजता निघायचं होतं मंदिरासाठी, कारण की सकाळची आरतीला यायचं होतं. तो सकाळची आरती पण राहून गेली आणि सगळ्याच गोष्टी राहून गेल्या. सो आता आम्ही आलोय. क्लायमेट बघा इकडचं एवढा भारी आहे. बघा मागचा जो क्लायमेट आहे, तुम्हाला समोरचा क्लायमेट दाखवतो मी, किती भारी आणि सुंदर आहे. आणि ह्या जो मी तुम्हाला मागचा जो पर्वत दाखवणार आहे तो बघा पर्वत. मंदिराच्या मागे असलेला हा ब्रह्मगिरी पर्वत खूप पवित्र आहे. असे मानले जाते की लॉर्ड ब्रह्मा यांनी येथे दीर्घकाळ तपस्या केली होती. आणि याच पर्वतावर अनेक गुहा आहेत जिथे साधू संत ध्यान करतात. आणि वरून खाली पाहिल्यावर संपूर्ण त्र्यंबक नगरी आणि गोदावरीचा उगम पण ह्या टेकडीवर हे जे ब्रह्मगिरी पर्वत आहे, या ब्रह्मगिरी पर्वतावरनं हे सगळं दृश्य दिसतं वरनं. सो गाईज, आता हा आहे कुशावर्त तलाव. ह्या तलावामध्ये असं बोलतात की स्नान केल्याच्या नंतर जे काही पाप जे आपल्या माथ्यावर आहेत ते सगळं तिथं निघून जातं. सो हाच आहे कुशावर्त तलाव. त्र्यंबकेश्वरच्या मंदिराजवळच आहे हा तलाव. आणि इथे आहे ना अनेक धार्मिक विधी होतात.
आणि त्यातला सर्वात प्रसिद्ध म्हणजे नारायण नागबळी पूजा आणि काळ सर्प दोष निवारण पूजा. खूप ठिकाणावरून लोक हे दोष दूर करण्यासाठी इथे येतात आणि खरंच या ठिकाणी येऊन एक शांतता, एक पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते. सो गाईज आता फायनली आम्ही आलोय मंदिरामध्ये, आतमध्ये एंट्री केले. मी आहे, अभिषेक आहे, पंकज सर आहेत, मागं रोहित आहे आणि आब्याचा मित्र आहे. सो आता आम्ही देवासाठी घेतलेलं. आता आम्ही 2 ते 3 तासानंतर फायनली आता आम्ही एंट्री केली मंदिराच्या गाभाऱ्यात. अजून मंदिर पण खूप लांब आहे, तिकडे जायला अजून नाही बोललात तरी अर्धा 1 तास तरी अजून जाईल. कारण की आज कसं संडे पण आहे आणि एकादशी आहे, त्यामुळे खूप गर्दी आहे. त्र्यंबकेश्वर म्हणजे काय? त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. म्हणजेच भगवान शिवाचे अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली स्थळ आहे. आणि त्रिमूर्ती म्हणजे ब्रह्म, विष्णू, महेश यांचं तिघांचं पण एकत्र जे स्थान आहे ते हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. गाईज फायनली आता आम्ही आलोय आतमध्ये. फायनली आता आमचं दर्शन झालेलं आहे. आता जस्ट दर्शन करून बाहेर पडलोय. 3 ते 4 तासानंतर आमचं फायनली दर्शन झालंय. हे मंदिर आहे ना, पांडवकालीन काळात बांधलेलं असं मानलं जातं. पण सध्याचं आपण आता हे जे मंदिर बघतोय ते 18व्या शतकात पेशवा बालाजी बाजीराव यांनी काळ्या दगडात नव्यानं बांधलं. आणि हा जो मंदिराचा शिखर आणि शिल्पकाम आहे ना, खूप सुंदर आहे. हे बघा, हा जो शिखर दिसतोय खूप सुंदर शिल्पकार केलं आहे त्याने. आणि हीच ती जागा जिथे श्रद्धा, शांती आणि निसर्ग एकत्र भेटतात, ते त्र्यंबकेश्वर. खरंच खूप भारी दर्शन झालं. भले टाइम लागला, वेळ लागला, पण खरंच खूप भारी दर्शन झालं. हे माझ्या मागे आहे ते त्र्यंबकेश्वरचंच मंदिर आहे. 1 नंबर दर्शन झालं, 1 नंबर बाई. त्र्यंबकेश्वर हेच गोदावरी नदीचं जन्मस्थान आहे. आणि असे मानले पण जाते की देवी गंगा गौतम ऋषी यांच्या प्रार्थनेने इथे पृथ्वीवर अवतरली आणि गोदावरी नदी म्हणून वाहू लागली. म्हणूनच इथे कुशव्रता कुंडला पवित्र मानले जाते. जे आपण मागच्या ह्याच्यात बघितलं की कुशव्रता जे कुंड दाखवलं मी तुम्हाला ते. सो गाईज आता आम्ही आलोय सीता गुफाच्या इथे आलोय आम्ही आता. काळाराम मंदिर पण समोरच आहे. काळाराम मंदिर संस्थान आहे आणि हे पण एक प्राचीन काळातलं सगळ्यात मोठं संस्थान आहे. त्याच्यासाठी खूप सगळे प्रयत्न करून ते काळाराम मंदिर. आता आपण पहिले सीता मैया गुफामध्ये जाऊ. आपण सीता गुफा जी आहे त्या गुफेमध्ये आपण पहिले जाऊ. त्या सीता गुफाचं दर्शन घेऊ, तिथलं सगळं बघू आपण आणि त्यानंतर जाऊ आपण. तुम्हाला जसं मी सांगितलं होतं की गोदावरी जी नदी आहे तिथं जो उगम झालं होतं, तुम्हाला ज्या पर्वतावर मी दाखवलं होतं, तिथनं तिथं जे उगम होतं ते डायरेक्ट इथं एक कुंड आहे जिथं तुम्ही नाशिकचं जे महाकुंभ होतं तिथं आपण जाणार आहोत. सो पहिलं आपण सीतेचं दर्शन घेऊ, सीता गुफा बघू आपण आणि मग आपण तिकडे जाऊ. हे जे सीतांकडं जेव्हा रावण आला होता भिक्षा मागण्यासाठी, ते आहे. या एरियाला पंचवटी नाव पडलेलं आहे कारण की इथे 5 वडाचे झाड आहेत. इथं 1, 2, 3, 4 आणि 5 अशी 5 झाडं आहेत इकडे वडाची. त्यामुळे इथं या एरियाला पंचवटी नाव पडलंय. आणि त्याच्या समोरच इथं हे सीता गुफा आहे, पण ते आता काम चालू असल्यामुळे काम आता बंद आहे. ते सीता गुफा हे बघा, सीता गुफा संस्थान. इकडेच सीतामाई तपस्याला बसलेले या गुफेमध्ये. ही ती गुफा आहे, सीता गुफा संस्थान. गाईज आता आपण आलोय कपालेश्वर महादेव मंदिरामध्ये. आता इथं आपण एक दर्शन घेऊ
कपालेश्वर मंदिर, नाशिकमधलं कपालेश्वर मंदिर जो आहे त्याचा इतिहास असा आहे की हा एकमेव शंकराचं मंदिर असं आहे जिकडे नंदी नाहीये. तो त्याच्या मागचा इतिहास काय आहे ते आपण आता जाणून घेऊया की का नाहीये. तेव्हा हे कपालेश्वर महादेव मंदिर आहे. हे आतमध्ये तुम्हाला दाखवतो. हे आतमध्ये मंदिर आहे, पण ह्याच्या बाहेर जो नंदी असतो, प्रत्येक शंकराच्या मंदिराच्या बाहेर एक नंदी असतो, पण इथं बाहेर नंदी नाहीये. डायरेक्ट शंकराचं मंदिर आहे. आणि ही आहे गोदावरी नदी, जी ब्रह्मगिरी पर्वतावरचं उगम होतो या गोदावरी नदीचा, ती डायरेक्टली ह्या नदीला येऊन भेटते. हे आहे गोदावरी नदी. इथंच नाशिकमधलं जे महाकुंभ होतं ते ह्याच गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर महाकुंभ होतं. आणि जी गंगा आरती होते नाशिकमध्ये ते ह्याच गोदावरी नदीची समोर गंगा आरती होते. सो ही आहे गोदावरी नदी. याच ठिकाणी नाशिकची महाआरती जी होते ती याच ठिकाणी होते. आता आरतीची तयारी चालू आहे. सो गाईज फायनली घरी पोहोचलोय आणि आजचा ब्लॉग इथं संपतोय मित्रांनो. हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि असंच रिअल कंटेंट जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच आपण खूप सारे कंटेंट घेऊन येणार आहोत आपल्या चॅनलवरती. सो प्लीज ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. जर माझ्याकडनं काय चुका होत असतील किंवा अजून मला काही सुधारणा करायची असतील व्हिडिओमध्ये तर प्लीज कमेंटमध्ये मला नक्की कळवा. सो आत्ता वेळ आली आहे तुमच्या सर्वांची रजा घ्यायची. सो बाय. थँक्यू.